राज एज्युकेशन यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण बघूया MCQ नंबर 11. त्यामध्ये सेट 5, सेट 5 ऑफ 1, सेट 7 यामध्ये प्रश्न आणि उत्तरे, क्वेश्चन अँड आन्सर, ऑपरेशन अँड मेंटेनन्स ऑफ PSA ऑक्सिजन प्लांट. यामध्ये सेट 5 क्वेश्चन नंबर 1. कॉम्प्रेशन इफिशियन्सी इज कंपेयर्ड अगेन्स्ट. कॉम्प्रेशन इफिशियन्सीची तुलना कोणासोबत केल्या जाते? ऑप्शन ए आयडियल कॉम्प्रेशन, ऑप्शन बी ॲडिबॅटिक कॉम्प्रेशन, ऑप्शन सी बोथ आयसोथर्मल अँड ॲडिबॅटिक कॉम्प्रेशन, ऑप्शन डी आयसेंट्रॉपिक कॉम्प्रेशन. तर कॉम्प्रेशन इफिशियन्सी ही आयसेंट्रॉपिक कॉम्प्रेशनसोबत कंपेअर केल्या जाते. ऑप्शन डी आयसेंट्रॉपिक कॉम्प्रेशन. नेक्स्ट क्वेश्चन. द व्हॉल्यूम ऑफ एअर डिलिव्हर्ड बाय द कॉम्प्रेसर इज कॉल्ड. कॉम्प्रेसरने एअरचे आकारमान हे डिलिव्हर्ड केले जाते, याला काय म्हणतात? तर याला कॉम्प्रेसरची ऑप्शन ए फ्री एअर डिलिव्हरी, ऑप्शन बी कॉम्प्रेसर कॅपॅसिटी, ऑप्शन सी स्वेप्ट व्हॉल्यूम, ऑप्शन डी नन ऑफ द अबाव. तर या प्रश्नाचं उत्तर होईल जेव्हा कॉम्प्रेसर व्हॉल्यूम ऑफ एअर ही सक करते त्याला स्वेप्ट व्हॉल्यूम म्हणतात, आणि जेव्हा डिलिव्हर्ड करते त्याला कॉम्प्रेसरची कॅपॅसिटी म्हटल्या जाते. तर यामध्ये उत्तर होईल ऑप्शन बी कॉम्प्रेसर कॅपॅसिटी. म्हणजेच जे डिलिव्हर करेल कॉम्प्रेसर व्हॉल्यूम ऑफ एअर किंवा व्हॅल्यू ऑफ एअर ती काय होईल? कॉम्प्रेसर कॅपॅसिटी होईल. आणि सक करते एअर सक करते कॉम्प्रेसर, त्याला स्वेप्ट व्हॉल्यूम म्हणतात. हे दोनपैकी एक प्रश्न कोणताही विचारला जाते, लक्षात ठेवावे. नेक्स्ट क्वेश्चन. द मोस्ट इफिशियंट मेथड ऑफ कॉम्प्रेसिंग एअर इज टू कॉम्प्रेस इट. तर कॉम्प्रेशन एअर करण्यासाठी कुठली मेथड ही सर्वोत्तम आहे? ऑप्शन ए आयसोथर्मल, ऑप्शन बी ॲडिबॅटिकली, ऑप्शन सी आयसेंट्रॉपिकली, ऑप्शन डी आयसोक्रोनिकली. तर कॉम्प्रेसिंग एअर कॉम्प्रेस करण्याची सर्वात उत्तम मेथड जी पद्धती आहे ते आहे आयसोथर्मल. ऑप्शन ए आयसोथर्मल. नेक्स्ट क्वेश्चन. द व्हॅल्यू ऑफ एअर सक बाय कॉम्प्रेशन ड्युरिंग सक्शन स्ट्रोक इज कॉल्ड. तर सक्शन स्ट्रोकमध्ये कॉम्प्रेसर एअर सक करते त्याला काय म्हणतात? ऑप्शन ए फ्री एअर डिलिव्हरी, ऑप्शन बी कॉम्प्रेसर कॅपॅसिटी, ऑप्शन सी स्वेप्ट व्हॉल्यूम, ऑप्शन डी नन ऑफ द अबोव. तर सक्शन स्ट्रोकमध्ये कॉम्प्रेसर एअर सक करते त्याला स्वेप्ट व्हॉल्यूम असे म्हणतात. ऑप्शन सी. क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन. व्हॉल्युमेट्रिक एफिशियन्सी ऑफ एअर कॉम्प्रेसर इज ऑफ द ऑर्डर. तर व्हॉल्युमेट्रिक एफिशियन्सी एअर कॉम्प्रेसरची किती असते? ऑप्शन ए 20 to 30%, ऑप्शन बी 40 to 50%, ऑप्शन सी 60 to 70%, ऑप्शन डी 70 to 90%. तर एअर कॉम्प्रेसरची व्हॉल्युमेट्रिक एफिशियन्सी ही 70 to 90% असते. नेक्स्ट क्वेश्चन. रेशो ऑफ कॉम्प्रेशन इज द रेशो ऑफ. तर कॉम्प्रेशन रेशो काय असते? ऑप्शन ए गेज डिस्चार्ज प्रेशर टू द गेज इंटेक प्रेशर, ऑप्शन बी ॲब्सोल्यूट डिस्चार्ज प्रेशर टू द ॲब्सोल्यूट इंटेक प्रेशर, ऑप्शन सी स्ट्रोक व्हॉल्यूम अँड क्लिअरन्स व्हॉल्यूम, ऑप्शन डी नन ऑफ द अबाव. तर कॉम्प्रेशन रेशो हा ॲब्सोल्यूट डिस्चार्ज प्रेशर टू द ॲब्सोल्यूट इंटेक प्रेशर असते. म्हणजेच कॉम्प्रेशन रेशो म्हणजेच ॲब्सोल्यूट डिस्चार्ज प्रेशर भागिला ॲब्सोल्यूट इंटेक प्रेशर. ऑप्शन बी. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेंडर क्लिअरन्स इन ए कॉम्प्रेशन शुड बी. तर सिलेंडर क्लिअरन्स हा कॉम्प्रेशनमध्ये किती असायला पाहिजे? ऑप्शन ए ॲज लार्ज ॲज पॉसिबल, ऑप्शन बी ॲज स्मॉल ॲज पॉसिबल,
ऑप्शन सी अबाउट 50% ऑफ स्वीट वॉल्यूम, ऑप्शन डी अबाउट 100% ऑफ स्वेप्ट वॉल्यूम. तर कॉम्प्रेशनमध्ये सिलेंडर क्लिअरन्स हा ॲज स्मॉल ॲज पॉसिबल एवढा असायला पाहिजे, म्हणजे कमीत कमी असायला पाहिजे, शक्य तितका कमी. ऑप्शन बी ॲज स्मॉल ॲज पॉसिबल. नेक्स्ट क्वेश्चन, इलोर्स इक्वेशन इज अप्लिकेबल फॉर. इलोर्स इक्वेशन कशामध्ये उपयोगी येते? ऑप्शन ए सेंट्रिफ्युगल कॉम्प्रेशन, ऑप्शन बी एक्सियल कॉम्प्रेसर, ऑप्शन सी पंप, ऑप्शन डी ऑल ऑफ द अबव. तर इलोर्स इक्वेशन हा सेंट्रिफ्युगल कॉम्प्रेसर, एक्सियल कॉम्प्रेसर आणि पंप या सर्वांमध्ये उपयोगात येते, म्हणून ऑप्शन डी ऑल ऑफ द अबव. नेक्स्ट क्वेश्चन, द रोटरी कॉम्प्रेसर आर यूज फॉर डिलिव्हरिंग. तर रोटरी कॉम्प्रेसर कशासाठी उपयोगात येते? तर ऑप्शन ए स्मॉल क्वांटिटीज ऑफ एअर ॲट हाय प्रेशर, ऑप्शन बी लार्ज क्वांटिटीज ऑफ एअर ॲट हाय प्रेशर, ऑप्शन सी स्मॉल क्वांटिटीज ऑफ एअर ॲट लो प्रेशर, ऑप्शन डी लार्ज क्वांटिटीज ऑफ एअर ॲट लो प्रेशर. तर रोटरी कॉम्प्रेसर हा लार्ज क्वांटिटीज ऑफ एअर ॲट लो प्रेशरने डिलिव्हर करण्यासाठी उपयोगात आणल्या जाते. ऑप्शन डी लार्ज क्वांटिटीज ऑफ एअर ॲट लो प्रेशर. नेक्स्ट क्वेश्चन, द मॅक्झिमम डिलिव्हरी प्रेशर इन अ रोटरी एअर कॉम्प्रेशन इज. तर रोटरी एअर कॉम्प्रेसरचा मॅक्झिमम डिलिव्हरी प्रेशर किती असतो? ऑप्शन ए 10 बार, ऑप्शन बी 20 बार, ऑप्शन सी 30 बार, ऑप्शन डी 40 बार. तर रोटरी एअर कॉम्प्रेसरचा मॅक्झिमम डिलिव्हरी प्रेशर हा 10 बार एवढा असतो. ऑप्शन ए 10 बार. सेट ऑफ 5 ऑफ 1. क्वेश्चन नंबर 1, व्हॉट इज ड्यू पॉईंट टेम्परेचर ऑफ एअर. तर ड्यू पॉईंट टेम्परेचर ऑफ एअर काय असते? तर ऑप्शन ए टेम्परेचर ऑफ एअर बॉइलिंग, ऑप्शन बी टेम्परेचर ऑफ एअर फ्रीजिंग, ऑप्शन सी टेम्परेचर ॲट विच द वॉटर वेपर कंडेन्स टू अ लिक्विड वॉटर, ऑप्शन डी नन. तर ड्यू पॉईंट टेम्परेचर DPT हा ऑफ एअर हे जे टेम्परेचर ऑफ एअर फ्रीजिंग, एअर जी फ्रीज होते, थंड होते, गोठते, त्याचं तापमान असते. ऑप्शन बी टेम्परेचर ऑफ एअर फ्रीजिंग. नेक्स्ट क्वेश्चन, मेजर गोल ऑफ सायकोमेट्रिक इज. तर सायकोमेट्रीचा उद्देश काय आहे? ऑप्शन ए कंट्रोल ऑफ रिलेटिव्ह ह्युमिडिटी, ऑप्शन बी कंट्रोल ऑफ स्पेसिफिक ह्युमिडिटी, ऑप्शन सी कंट्रोल ऑफ एम्बियंट एअर, ऑप्शन डी नन ऑफ दीज. तर सायकोमेट्रिकचा मुख्य उद्देश हा ॲम्बियंट एअरला कंट्रोल करणे असते. ऑप्शन सी कंट्रोल ऑफ ॲम्बियंट एअर. नेक्स्ट क्वेश्चन, रिलेशन बिटवीन केल्विन अँड डिग्री सेंटीग्रेड. तर केल्विन आणि डिग्री सेंटीग्रेड स्केलचा संबंध काय आहे? ऑप्शन ए C/K इज इक्वल टू F-32/9, ऑप्शन बी 0 डिग्री सेंटीग्रेड इज इक्वल टू 273 केल्विन, ऑप्शन सी 0 केल्विन इज इक्वल टू 273 डिग्री सेंटीग्रेड, ऑप्शन डी नन. तर केल्विन आणि डिग्री सेंटीग्रेड स्केल यामधील संबंध म्हणजेच 0°C बरोबर 273 केल्विन एवढे होते. ऑप्शन बी 0 डिग्री सेंटीग्रेड इज इक्वल टू 273 केल्विन. नेक्स्ट क्वेश्चन, नॉन फ्लो प्रोसेस इज ए प्रोसेस इन. तर नॉन फ्लो प्रोसेस ही कुठल्या प्रकारची प्रोसेस आहे किंवा कुठल्या प्रकारच्या प्रोसेसमध्ये असते नॉन फ्लो प्रोसेस? ऑप्शन ए ओपन सिस्टीम, ऑप्शन बी क्लोज सिस्टीम, ऑप्शन सी बोथ ए अँड बी, ऑप्शन डी नन ऑफ दीज. तर नॉन फ्लो प्रोसेस ही क्लोज सिस्टीम प्रोसेसमध्ये असते. ऑप्शन बी क्लोज सिस्टीम. नेक्स्ट क्वेश्चन, आयसोबेरिक प्रोसेस इज ए प्रोसेस ऑफ. तर
आयसोबेरिक प्रोसेस ही कुठली प्रोसेस आहे? ऑप्शन ए कॉन्स्टंट प्रेशर, ऑप्शन बी कॉन्स्टंट व्हॉल्यूम, ऑप्शन सी कॉन्स्टंट टेम्परेचर, ऑप्शन डी बोथ ए अँड बी. तर आयसोबेरिक प्रोसेस ही कॉन्स्टंट प्रेशर प्रोसेस आहे. नेक्स्ट क्वेश्चन, आयसोथर्मल प्रोसेस इज ए प्रोसेस ऑफ. तर आयसोथर्मल प्रोसेस ही कुठली प्रोसेस आहे? ऑप्शन ए कॉन्स्टंट प्रेशर, ऑप्शन बी कॉन्स्टंट व्हॉल्यूम, ऑप्शन सी कॉन्स्टंट टेम्परेचर, ऑप्शन डी बोथ ए अँड बी. तर आयसोथर्मल प्रोसेस ही कॉन्स्टंट टेम्परेचर प्रोसेस आहे. ऑप्शन सी कॉन्स्टंट टेम्परेचर. नेक्स्ट क्वेश्चन, आयसेंट्रॉपिक प्रोसेस. आयसेंट्रॉपिक प्रोसेस ही कुठली प्रोसेस आहे? ऑप्शन ए द प्रॉपर्टी एंट्रॉपी रिमेन्स कॉन्स्टंट, ऑप्शन बी द मॉइश्चर रिमेन कॉन्स्टंट, ऑप्शन सी द स्पेसिफिक हीट रिमेन कॉन्स्टंट, ऑप्शन डी नन ऑफ दीज. तर आयसेंट्रॉपिक प्रोसेस ही एंट्रॉपी रिमेन्स कॉन्स्टंट ही प्रॉपर्टी आहे, म्हणजे द प्रॉपर्टी एंट्रॉपी रिमेन्स कॉन्स्टंट. ऑप्शन ए. नेक्स्ट क्वेश्चन, एअर कॉम्प्रेसर इज अ मेकॅनिकल डिव्हाइस यूज टू कॉम्प्रेस एअर, दॅट इज. एअर कॉम्प्रेसर हा एक मेकॅनिकल डिव्हाइस आहे, मेकॅनिकल यंत्र आहे. तो कॉम्प्रेस एअरसाठी वापरला जाते. म्हणजेच काय करतो? तर ऑप्शन ए इन्क्रीज इट्स व्हॉल्यूम अँड हेन्स डिक्रीज इट्स प्रेशर अँड डेन्सिटी, ऑप्शन बी डिक्रीज इट्स व्हॉल्यूम अँड हेन्स इन्क्रीज इट्स प्रेशर अँड डेन्सिटी, ऑप्शन सी नन ऑफ दीज, ऑप्शन डी बोथ ए अँड बी. तर एअर कॉम्प्रेसर हा काय कॉम्प्रेस करतो एअरला, म्हणजेच एअरचे व्हॉल्यूम आकारमान हे कमी करतो आणि त्याचा प्रेशर वाढवतो आणि डेन्सिटीसुद्धा घनतासुद्धा वाढवतो. म्हणजेच ऑप्शन बी डिक्रीज इट्स व्हॉल्यूम अँड हेन्स इन्क्रीज इट्स प्रेशर अँड डेन्सिटी, ऑप्शन बी. नेक्स्ट क्वेश्चन, द व्हॉल्यूम ऑफ एअर डिलिव्हर्ड बाय द कॉम्प्रेसर इज कॉल्ड. व्हॉल्यूम ऑफ एअर डिलिव्हर्ड होते कॉम्प्रेसरने, त्याला काय म्हणतात? ऑप्शन ए फ्री एअर डिलिव्हरी, ऑप्शन बी कॉम्प्रेसर कॅपॅसिटी, ऑप्शन सी स्वेप्ट व्हॉल्यूम, ऑप्शन डी नन ऑफ द अबाव. तर कॉम्प्रेसर व्हॉल्यूम ऑफ एअर डिलिव्हर करतो त्याला कॉम्प्रेसर कॅपॅसिटी असे म्हणतात. ऑप्शन बी कॉम्प्रेसर कॅपॅसिटी. नेक्स्ट क्वेश्चन, द व्हॉल्यूम ऑफ द सक बाय द कॉम्प्रेसिंग ड्युरिंग इट्स सक्शन स्ट्रोक इज कॉल्ड ॲज. तर हा प्रश्न फार महत्त्वाचा आहे आणि बऱ्याचदा याला विचारलेला आहे. तर सक्शन स्ट्रोकमध्ये कॉम्प्रेसर एअर जी सक करते त्याला काय म्हटलं जाते? ऑप्शन ए फ्री एअर डिलिव्हरी, ऑप्शन बी कॉम्प्रेसर कॅपॅसिटी, ऑप्शन सी स्वेप्ट व्हॉल्यूम, ऑप्शन डी नन ऑफ द अबाव. तर सक्शन स्ट्रोकमध्ये कॉम्प्रेसर जी हवा सक करते तिलाच स्वेप्ट व्हॉल्यूम असे म्हणतात. ऑप्शन सी स्वेप्ट व्हॉल्यूम. सेट नंबर 7, क्वेश्चन नंबर 1, फ्रॉम ब्लो ऑप्शन विच वन इज यूज फॉर रनिंग ए बाईक. तर खालीलपैकी फ्रॉम बिलो बाईक चालविण्यासाठी काय उपयोगात येईल? ऑप्शन ए नायट्रिक ॲसिड, ऑप्शन बी पेट्रोल, ऑप्शन सी केरोसिन, ऑप्शन डी लुब्रिकंट आहे. तर पेट्रोल हे ऑप्शन बी पेट्रोल. नेक्स्ट क्वेश्चन, व्हाय द रेन ड्रॉप्स फॉल डाऊनवर्ड ऑन द अर्थ. पाण्याचे थेंब हे पृथ्वीकडे खाली पडतात, याला कारण काय? ऑप्शन ए वॉटर इज सॉफ्ट, ऑप्शन बी ग्रॅव्हिटी ऑफ अर्थ, ऑप्शन सी वॉटर मेड ऑफ फ्लुइड, ऑप्शन डी वॉटर कॅन एक्झिट इन ॲटमॉस्फिअर. तर रेन ऑफ ड्रॉप म्हणजे पाण्याचे थेंब हे पृथ्वीवर पडतात कारण ग्रॅव्हिटी ऑफ अर्थ, पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे ते खाली पडतात. ऑप्शन बी ग्रॅव्हिटी ऑफ अर्थ. नेक्स्ट क्वेश्चन, इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस्ड फ्रॉम द कोल इज कॉल्ड व्हॉट. तर
कोळशापासून इलेक्ट्रिसिटीचे उत्पादन केले जाते याला काय म्हणतात? ऑप्शन ए हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर, ऑप्शन बी टायडल पॉवर, ऑप्शन सी टायडल पॉवर, ऑप्शन डी थर्मल पॉवर. तर कोळशापासून विद्युत निर्मिती केली जाते याला थर्मल पॉवर असे म्हणतात. ऑप्शन डी थर्मल पॉवर. नेक्स्ट क्वेश्चन. प्रेशर एक्झर्टेड बाय एअर ऑन द अर्थ इज कॉल्ड व्हॉट? जे पृथ्वीवर प्रेशर असते त्याला काय म्हणतात? ऑप्शन ए ॲटमॉस्फेरिक प्रेशर, ऑप्शन बी ॲब्सोल्यूट प्रेशर, ऑप्शन सी डिफरन्शियल प्रेशर, ऑप्शन डी ओव्हर प्रेशर. तर पृथ्वीवर जे प्रेशर असते त्याला ॲटमॉस्फेरिक प्रेशर असे म्हणतात. ऑप्शन ए ॲटमॉस्फेरिक प्रेशर. नेक्स्ट क्वेश्चन. कॉम्प्युटर इज कनेक्टेड टू इंटरनेट बाय विच डिव्हाइस? कॉम्प्युटर हा इंटरनेटला कुठल्या डिव्हाइसने कनेक्ट केल्या जाते? ऑप्शन ए मॉडेम, ऑप्शन बी माऊस, ऑप्शन सी CPU, ऑप्शन डी रॅम. तर कॉम्प्युटर हा इंटरनेटला मॉडेम या डिव्हाइसने कनेक्ट केल्या जाते. ऑप्शन ए मॉडेम. नेक्स्ट क्वेश्चन. व्हॉट इज द पर्सेंटेज ऑफ 5:10? 5:10चे पर्सेंटेज काय होईल? तर ऑप्शन ए 50%, ऑप्शन डी 60%, ऑप्शन सी 75%, ऑप्शन डी 100%. तर 5:10चे पर्सेंटेज हे 50% होईल. नेक्स्ट क्वेश्चन. हाऊ मेनी MBs आर देअर इन 1 GB? 1 GB किती MB असतात? ऑप्शन ए 1024 MBs, ऑप्शन बी 1000, ऑप्शन सी 1100, ऑप्शन डी 900. तर 1 GB 1024 MBs असतात. ऑप्शन ए 1024 MBs. नेक्स्ट क्वेश्चन. डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑफ ऑर्गनायझेशन DRDO बिलॉंग्स टू व्हिच कंट्री इन एशिया? डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन DRDO ही कुठल्या एशियामधील कुठल्या देशात आहे? ऑप्शन ए इंडिया, ऑप्शन बी चायना, ऑप्शन सी अमेरिका, ऑप्शन डी जपान. तर DRDO म्हणजेच डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन ही एशियामधील भारत या देशात आहे. ऑप्शन ए इंडिया. नेक्स्ट क्वेश्चन. फोर्स ॲक्टिंग ऑन द पर युनिट एरिया इज कॉल्ड? तर फोर्स ॲक्टिंग ऑन पर युनिट एरिया म्हणजे एखाद्या क्युबिक पर युनिट एरियावर फोर्स जर ॲक्ट होत असेल त्याला काय म्हणतात? म्हणजेच फोर्स भागिला एरिया म्हणजेच काय होते? ऑप्शन ए नॉन कॉन्टॅक्ट फोर्सेस, ऑप्शन बी कॉन्टॅक्ट फोर्सेस, ऑप्शन सी फोर्सेस, ऑप्शन डी प्रेशर. तर फोर्स डिवायडेड बाय एरिया म्हणजेच प्रेशर होते. ऑप्शन डी प्रेशर. नेक्स्ट क्वेश्चन. द प्रेशर विच इज एक्झर्टेड बाय एअर अराउंड अस इज नोन ॲज? जे एअर आपल्या सभोवताल असते त्याला काय म्हटलं जाते? ऑप्शन ए फोर्स, ऑप्शन बी ॲटमॉस्फेरिक प्रेशर, ऑप्शन सी मस्क्युलर फोर्स, ऑप्शन डी फ्रिक्शन. तर एअरचं प्रेशर हे आपल्या सभोवती असते त्याला ॲटमॉस्फेरिक प्रेशर असे म्हणतात. ऑप्शन बी ॲटमॉस्फेरिक प्रेशर. ऑप्शन बी. हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास, फायद्याचा वाटल्यास आपल्या मित्रांमध्ये याला शेअर करा. राज एज्युकेशन चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वप्रथम सबस्क्राईब करा. बेल आयकॉन बटन प्रेस करा जेणेकरून राज एज्युकेशनतर्फे पाठविण्यात येणारी एज्युकेशन व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वप्रथम मिळेल. धन्यवाद.